उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या तीन मोठ्या पक्षांची आघाडी जाहीर होण्याची शक्यता आहे। अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास काँग्रेस तयार असल्याचे संकेत मिळतात। शीला दीक्षित यांनीच तसा सूर लगावलाय। समाजवादी पार्टीशी आघाडी करण्यात काँग्रेस तयार असल्याचं दीक्षित यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं सायकलचं चिन्ह अखिलेश यादवांचंच असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर आज ही आघाडी घोषित होण्याची शक्यता आहे। काँग्रेसला 100 जागा सोडण्याची तयारी अखिलेश गटानं दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। आज का दिन हर कार्यकर्ता के लिए, हर समाजवादी के लिए बहुत अहम और बहुत खुशी का दिन है कि हमारा नेतृत्व अखिलेश यादव जी कर रहे हैं। वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं और अब समाजवादी पार्टी और नेताजी की विचारधारा को हम माननीय मुख्यमंत्री अखिलेश यादव के नेतृत्व में आगे बढ़ाएंगे। गठबंधन से फायदा न केवल कांग्रेस को और न केवल अखिलेश की पार्टी समाजवादी को होगा, लेकिन उन फोर्सेस को होगा जो सेक्युलर धर्मनिरपेक्षता में विश्वास रखती हैं। उनके लिए बहुत फायदा होगा। पंजाबचे भाजप अध्यक्ष विजय सांपला नरमलेत। राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर सांपला यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नाराज असल्याचं पुढे येते। सांपला यांनी आपला राजीनामा अमित शाह यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त होतं, मात्र आता सांपला यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केलाय। सांपला यांची समजूत काढण्याच्या प्रयत्नांना यश आलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांपलांची नाराजी पुढे आल्यानं पंजाबमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचार गोटात चिंतेचं वातावरण होतं। ना मैं नाराज था, ना मेरे अध्यक्ष नाराज थे। ये सब मीडिया की अफवाहें हैं। हम बैठते हैं, सामूहिक निर्णय लेते हैं और सामूहिक निर्णय सभी की सहमति होती है। और जब सबकी सहमति होती है उसमें संतुष्ट और असंतुष्ट का सवाल ही नहीं खड़ा होता। यही मैं कहना चाह रहा हूँ कि ऐसी कोई नहीं होती। हमारे जब होता है सब सामूहिक फैसला होता है और सामूहिक में सबकी राय होती है। भाजपला राम ठोकून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन नवजोत सिंग सिद्धू आज पहिल्यांदाच पंजाबमध्ये दाखल झाले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांचं जंगी स्वागत केलं। सिद्धू यांच्या अमृतसरमध्ये जंगी रोड शो आयोजित करण्यात आलाय। सिद्धू याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे। गोव्याच्या साखळी इथल्या प्रचार सभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावली। निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका, 5000 दिल्यास तिपटीनं अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घेऊन आपच्या झाडूलाच मतदान करा, असं वादग्रस्त विधान केजरीवाल यांनी या सभेत केलं होतं। याबाबत भाजपनं निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांना ही नोटीस बजावली। 19 जानेवारीला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 1 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं केजरीवाल यांना दिले। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMFनं भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर अपेक्षेपेक्षा 1% कमी होईल असा अंदाज वर्तवलाय। गेल्या वर्षी भारताच्या आर्थिक विकासाचा दर 7.6% राहील असा अंदाज वर्तवला होता। सोमवारी संस्थेनं जारी केलेल्या नव्या अंदाजात हा दर 6.6% असेल असं नमूद करण्यात आलंय। नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पादन आणि विक्रीच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झालाय, त्यामुळेच विकासाचा दर घटणार असल्याचं IMFनं म्हटलंय। जगातल्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जोई यांग यांना अटक होण्याची शक्यता आहे। सॅमसंग ही सध्या जगातली सर्वाधिक मालमत्ता असणारी इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे। या कंपनीचं प्रतिनिधित्व दक्षिण कोरियाच्या संसदीय समितीसमोर करत असताना शपथेवर खोटं बोलल्याचा जोई यांग यांच्यावर आरोप आहे। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन हाई यांना नुकतंच एका लाचखोरीच्या प्रकरणात महाभियोग खटला चालून त्यांना पदावरून हटवण्यात आलं। या प्रकरणात सॅमसंगच्या मालकांनी तब्बल $3,60,00,000 ची लाच तत्कालीन राष्ट्रपतींना दिल्याचा आरोप आहे। राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा असं सांगत भाजपच्या पारदर्शी अजेंड्याच्या मुद्द्यावर शिवसेनेनं पलटवार केला। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली। नोटाबंदीचा निर्णय घेतानाही पारदर्शकता का बाळगली गेली नाही असा सवालही त्यांनी केलाय। दरम्यान युतीबाबत दुसरी बैठक आता उद्या दुपारी 1 वाजता विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी होईल। आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पारदर्शी कारभाराबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव एकत्रित घेतील असे समजते। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकींच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। मुंबईत राष्ट्रवादीनं निवडणुकीचा पहिला महिला मेळावा घेत प्रचाराला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या डिड यू नो या संकल्पनेला यू शुड नो असं प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग सुरू केलं आहे।
ही मतं मागतोय ही फक्त विकासाच्या नावावर मागतोय की मुंबईसारखं जे शहर आहे जे या देशाची राज्याची तर राजधानी आहेच पण देशाचं अतिशय सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक राजधानीचं शहर आहे हे शहर कसं असावं जे तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं शहर आहे स्वच्छ असावं रस्ते चांगले असावे वीज पाणी सुखसोयी सुरक्षितता हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत स्वच्छता कचऱ्याचा अतिशय गंभीर प्रश्न त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यात आम्हाला यश बऱ्यापैकी आधीच्या आमच्या जिथे सत्ता आहे तिथे चालले त्यामुळे लोकांनी आम्हाला इथे एक संधी द्यावी लोकांची सेवा करण्यासाठी आणि मुंबई चांगली स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पथनाट्याद्वारे प्रचार आणि प्रसार करणार आहे महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीनं गेल्या 22 वर्षात केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येईल याबाबतची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली हे पथनाट्य शाहीर साबळे यांची नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे बंधू मंदार शिंदे यांनी तयार केले 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज मुंबईतील 5 ठिकाणी पथनाट्य सादर होईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारच्या एकूण कामगारीवर नाराजी व्यक्त केली आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही असे शेट्टींनी स्पष्ट केले दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचंही शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गोवा प्रवेशावर 2 महिन्यांची बंदी घालण्यात आली 17 जानेवारी म्हणजेच आजपासून पुढील 60 दिवसांसाठी बंदी असेल गोवा विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीला निवडणूक होते 4 जानेवारीपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गोव्यात आचारसंहिता लागू झाली आहे मुतालिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोव्यात प्रवेश करण्यापासून रोखलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर समस्या निर्माण होऊ शकते असं प्रशासनाला वाटतंय मुतालिक यांच्या निवेदनानं शांतता आणि सलोख्यास बाधा निर्माण होऊन नागरिक आणि पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते असे प्रशासनाला वाटते त्यामुळे मुतालिक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या गोवा प्रवेशावर 60 दिवसांची बंदी घालण्यात आली पोटची मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी तिचा पती पीटर मुखर्जी तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले या तिघांवर ही कलम 302 अंतर्गत शीना बोराची हत्या करणं हत्येचा कट रचण्याचा आरोप असं निश्चित झालाय याशिवाय पीटर मुखर्जींवर खोटी कागदपत्र तयार करण्याचाही आरोप लावण्यात आलाय या प्रकरणी ड्रायव्हर श्यामवर राय याला माफीचा साक्षीदार करण्यात आले त्यामुळे त्याच्यावर कुठलाही आरोप नाही येत्या 1 फेब्रुवारीपासून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यातल्या कोळथरी समुद्र किनाऱ्यावर कासवांच्या 84 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलंय ऑलिव्ह रिडले जातीची ही कासव आहेत कासवांनी नोव्हेंबर महिन्यापासून किनाऱ्यावर घातलेली अंडी शोधून सुरक्षित ठेवण्यात आली होती आगोमचे संचालक दीपक महाजन आणि कासव मित्र केदार तोडणकर यांनी पहिल्या टप्प्यातली ही 84 पिलं समुद्रात सोडली आहेत 5 वर्षांपूर्वी वनविभागानं कासव संवर्धनाचं काम हाती घेतलं होतं त्याअंतर्गत दापोली तालुक्यातल्या केळशी पाडले मुरुड कर्दे आणि कोळथरे या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र सुरू झाली ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंड्यांची तस्करी होते तसंच कोल्हे आणि भटके कुत्रे ही अंडी खाऊन टाकतात या सगळ्यांपासून कासव सुरक्षित राहावीत म्हणून कासवांच्या संवर्धनासाठी हा कासव संवर्धन प्रकल्प राबवला जातोय यवतमाळच्या आदिवासी बहुल मारेगाव इथल्या गेंदलाल वरकड या कला शिक्षकानं परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देऊन स्वखर्चानं शाळेतच या चित्रांची आर्ट गॅलरी भरवली आहे मारेगाव पंचायत समिती क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला शिकवली मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार चित्रकलेतून दिसून येतो म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना रंगरेषांच्या जादुई विश्वाची सफर घडवण्यासाठी आणि बालमनांमध्ये दडलेल्या चित्रकलेचा प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली उत्कृष्ट चित्रांना स्वकमाईतून बक्षिसं दिली विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलेला व्यासपीठ देऊन शिक्षकांना त्यांच्या पंखात बळ भरल्यानं विद्यार्थी वर्ग देखील भारावून गेला इराकी सैन्य मोसूल शहरावर पुन्हा एकदा ताबा मिळवण्यासाठी सज्ज झाले स्पेशल फोर्सेसनं मोसूलच्या दक्षिणेकडच्या भागातल्या यारिजमा डिस्ट्रिक्टवर ताबा मिळवलाय तसंच इराकी सेना आता टिग्रीस नदीच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर पोहोचली गेल्या वर्षी ओर्लँडो गे नाईट क्लबमध्ये फायरिंग करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला अमेरिकी पोलिसांनी अटक केली नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यामध्ये 49 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते फायरिंग करणाऱ्या उमर मतीच्या पत्नीला सेंट फ्रान्सिस्कोतल्या राहत्या घरातून अटक करण्यात आली टर्कीतल्या दियारबकीरमध्ये रस्त्यावर झालेल्या अपघातात 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत पोलिसांची ही गाडी कुर्दिश वस्तीतून जात असताना हा अपघात झाला त्यामुळे फोरेन्सिक टीम या अपघाताचा अधिक आता तपास करते
मेक्सिकोतल्या एका नाईट क्लबमध्ये म्युझिक फेस्टिवल दरम्यान गोळीबार झाला. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचा समावेश आहे. क्लबमध्ये BPM फेस्टिवल सुरू होता, ज्यात अनेक UK आर्टिस्ट सहभागी झाले होते. ही घटना प्लाया डेल कार्मेन सिटीमध्ये घडली. दुसरीकडे अमेरिकेचे नियोजित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्टिन ल्युथर किंग थर्डची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. लुईस यांच्यावर ट्रम्प यांनी केलेला ट्विटरचा मुद्दा उपस्थित करताना भावनेच्या भरात अनेक गोष्टी बोलल्या जात असल्याचं लुथर किंग थर्ड यांनी म्हटलंय. अर्जेंटिनामध्ये पूर परिस्थितीमुळे आणखीनच अडचणी वाढल्या. गेल्या 4 आठवड्यापासून अर्जेंटिनाच्या प्राविस सांटा फेमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पूर परिस्थितीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पेरूमध्ये देखील पाऊस आणि पुरामुळे लँडस्लाईड पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी डोंगर खचल्यामुळे रस्त्यावर चिखल पाहायला मिळतोय, तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचा जोरदार प्रवाह पाहायला मिळतोय. अद्याप यामुळे कोणाचीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मेजर लीग बेसलेला डब्ल्यू फ्लॅग गिफ्ट दिला. आपल्या कार्यकाळात आतापर्यंत ओबामा यांनी जगभरातल्या अनेक नावाजलेल्या खेळाडूंना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं. ब्रिटनमध्ये 7 वर्षांच्या काटे रफ हिला श्रद्धांजली म्हणून अनेक रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. काटे हिच्या कुटुंबियांनी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या 8व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे फुगे हवेत सोडले आणि तिला मनोभावे श्रद्धांजली वाहिली. गेल्याच आठवड्यात केंटीची हत्या करण्यात आली होती. खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वासिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. या भेटीवर एक मोठा वर्ग नाराज झाला होता. झायरावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली होती. या ट्रोलमुळे दुखावलेल्या झायरानं लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा देखील दिला होता. मात्र तिनं हा माफीनामा अवघ्या 3 तासातच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून हटवल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. करण जोहरच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या आत्मचरित्रामध्ये स्पष्ट झाले की काजोल आणि त्याची 25 वर्षांची मैत्री ए दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तुटली. पण यामागे नक्की काय कारण आहे ते मात्र त्यानं सांगितलं नाही. गेल्या वर्षी अजय आणि करण यांच्यात भडकलेली वादाची आग अजूनही शांत होत नाहीये. तोवर करणनं परत यात तेल ओतण्याचंच काम केलं. आता अजय देवगणनं या वादात उडी घेतली आहे. करण फक्त आपल्या पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी बोलतोय. तो नेहमीच लोकांच्या मागे बोलतो. 2 वर्षांपूर्वी जेव्हा करण जोहरने एका पार्टीमध्ये प्रियांका चोप्राबद्दल वाईट गोष्टी बोलल्या होत्या, तेव्हा शाहरुख खान देखील त्याच्यावर भडकला होता. असा खुलासा अजय देवगणने केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.